नमस्कार. सँडी आर्ट्स या आपल्या कलामंचावर तुम्हा सगळ्या कला रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. सँडी आर्ट्स या आपल्या कलामंचावर आपण जी थोर चित्रकारांची सिरीज दाखवतो, ती थोर चित्रकारांची सिरीज आपण प्रत्येक वेळेला नवीन चित्रकार त्यामध्ये जोडला जातो, जो लिजेंड चित्रकार असतो आणि त्याबद्दलची आपण ही माहिती आपल्या प्रेक्षकांना, कला रसिकांना देत असतो. तर आज या थोर कलावंतांच्या सिरीजमध्ये पुढील नाव आहे ते साबावाला जहांगीर आर्देशी, भारताचे महान चित्रकार साबावाला जहांगीर. तर आज यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि त्यांच्या चित्रांचं सुद्धा आपण पुढे आस्वाद घेऊ. तर आज आपण जे साबावाला जहांगीर यांच्याबद्दलची माहिती घेऊ, त्यामध्ये त्यांची चित्र कोणत्या शैलीची होती, चित्रकलेकडे ते कसे वळले, या सगळ्यांचा थोडक्यात एक आढावा घेऊ आणि त्यांची चित्र मध्ये मध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही त्यांची माहिती जाणून घ्या, त्यांच्या चित्रांचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही सगळी माहिती सँडी आर्ट्स या आपल्या कलामंचावरून मिळत आहे. जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी खास करून सांगतो आहे की आपल्या या सँडी आर्ट्स कलामंचावरून आपण थोर कलाकारांची जी सिरीज दाखवतो, त्यामध्ये हे पुढील नाव आहे साबावाला जहांगीर आर्देशीर यांचं. तर आता आपण थोडक्यात त्यांची माहिती घेऊ. साबावाला जहांगीर आर्देशीर यांचं 23 ऑगस्ट 1922ला जन्म झाला. आधुनिक भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे एका गर्भश्रीमंत पारशी घराण्यात अर्देशीर पेस्तन मेहरबाई या दाम्पत्यापोटी झाला. तर जहांगीर साबावाला हे अत्यंत श्रीमंत असे व्यक्ती होते. त्यांचं घराणंच पारशी असल्यामुळे त्यांना पैशाचं काहीच म्हणजे फायनान्शियलदृष्ट्या ते खूप वेल असे होते. तर या घराण्यात त्यांचा जन्म झाला. या घराण्याच्या देणगीतून जहांगीर आर्ट गॅलरी याची स्थापना झाली. म्हणजे जी मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरी आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावरून जेव्हा आपण पुढे गेटवे ऑफ इंडियाच्या साईडला जातो, तर त्या साईडला जहांगीर आर्ट गॅलरी हे सगळ्यात मोठं कलादालन आहे. त्या कलादालनाची स्थापनाच यांच्या घराण्याच्या देणगीतून झालेली आहे. म्हणजे यावरून आपल्याला कळतं की साबावाला जहांगीर हे अत्यंत श्रीमंत अशा घराण्यात जन्माला आलेले असे हे मूल होते आणि पुढे यांचा कल चित्रकलेकडे जास्त होता आणि डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा असं कुठलं मोठं शिक्षण ते सहज घेऊ शकले असते. पण लहानपणापासून त्यांचा कल हा चित्रकलेच्या दिशेने असल्यामुळे त्यांनी चित्रकलेमध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवलं. एक चित्रकार होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मुंबई येथील सर जे स्कूल ऑफ आर्टमधून 1944 साली त्यांनी कला पदविका संपादन केली आणि नंतर ते युरोपला गेले. जे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांची सुरुवात झाली चित्रकलेला आणि त्यानंतर ते युरोपला निघून गेले. हिदरली स्कूल ऑफ आर्ट 1945 ते 1947, तसेच पॅरिस येथील अकादमी आंद्रे लोत 1948 ते 1951, अकादमी जुलियन 1953 ते 1954 व अकादमी दी ला ग्रांदे शोमेर 1957 या कला शिक्षण संस्थातून कलेचे उच्च शिक्षण घेतले. आता इथे कलेचे उच्च शिक्षण घेतले म्हणजे काय की भारतीय चित्रकलेप्रमाणेच त्यांनी युरोपला जाऊन युरोपच्या चित्रकलेचा सुद्धा अभ्यास घेतला. याला म्हणतात हाय एज्युकेशन चित्रकलेमधलं. जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये एक हाय एज्युकेशन असतं, तसं चित्रकलेमध्ये सुद्धा हाय एज्युकेशन असतं. चित्रकलेमध्ये हे जे हाय एज्युकेशन घेण्यासाठी ते युरोपला रवाना झाले. त्यामध्ये त्यांनी किती मोठमोठ्या संस्थांमधून चित्रकलेचा अभ्यास केला, बारकाईने अभ्यास केला आणि पुढे ते उच्च शिक्षण घेऊन भारतात परतले आणि मुंबई येथे स्थायिक झाले.
भारतात मुंबई, दिल्ली, कोलकाता तसेच परदेशात लंडन व एडिनब्रो येथे त्यांनी एकल चित्र प्रदर्शनी केल्या, म्हणजे सोलो शोज आहेत ज्याला म्हणतात चित्रकारांच्या भाषेत. तर ते त्यांनी वन मॅन शोमध्ये सोलो शो भरवली मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे आणि परदेशात लंडन आणि एडिनब्रो येथे. आणि 1950ला अकादमी द ला ग्रांदे शोमेर पॅरिस व्हेनेझियन हे द्विवार्षिक कला प्रदर्शन 1954ला त्यांनी केले. या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात चित्रे मांडून त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व देश विदेशातील अनेक प्रमुख कला संग्रहामध्ये केलेले. विदेशातील अनेक प्रमुख कला संग्रहामध्ये केलेले. त्यांची चित्रंसुद्धा कायमस्वरूपी अनेक कला संग्रहामध्ये जतन करण्यात आली आहे. त्यांनी देशापरदेशात सुद्धा आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे जागतिक स्तरावरती. असा थोर जागतिक स्तराचा चित्रकार साबावाला जहांगीर यांचं हे जबरदस्त असं कार्य चित्रकलेसाठी त्यांचं जबरदस्त असं योगदान आहे. युरोपला जो माणूस गेला त्यांनी तिथे चित्रकलेचं हाय एज्युकेशन घेतलं, बारकाईने अभ्यास केला, पुन्हा भारतामध्ये येतात, मुंबईमध्ये स्थायिक होतात आणि मुंबईमध्ये आपल्या चित्रकलेला घेऊन पुढे जातात. म्हणजे आपलं संपूर्ण योगदान भारताला देतात. हे इथे महत्त्वाचं आहे की हाय एज्युकेशन घेऊन हा चित्रकार तिथे रमला नाही, युरोपमध्ये रमला नाही, तर तो पुन्हा भारतात आला. भारताला आपलं योगदान त्यांनी भारतीय चित्रकलेमध्ये आपलं योगदान त्यांनी भारताला दिलं. त्यानंतर त्यांची अनेक चित्र कला संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. उदाहरणार्थ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट दिल्ली येथे, गव्हर्नमेंट म्युझियम आर्ट चंदीगडला, संसद सभागृह नवी दिल्ली आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे. तर इतक्या मोठ्या ठिकाणी या जबरदस्त चित्रकार असणारा एक जगद्विख्यात चित्रकार असणारे साबावाला जहांगीर यांची चित्र ही म्युझियममध्ये अनेक कला संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवण्यात आली. याचा अर्थ आपल्याला कळतो की हे किती मोठ्या ताकदीचे चित्रकार होते. तर साबावाला जहांगीर अर्देशीर यांचं नाव मी सुद्धा जेव्हा रिसर्च करत होतो माझं की थोर चित्र मालिका आहे माझी, जी थोर कलावंतांची जी सिरीज आहे, त्यासाठी मी नावं जे रिसर्च करत होतो त्यामध्ये अचानक मला सापडलेलं नाव साबावाला जहांगीर. यांच्या जहांगीरवरून मला थोडंसं सुद्धा क्लिक झालं की हे कदाचित जहांगीर आर्ट गॅलरी यांच्याशी रिलेटेड आहे का, तर ते त्याच्याशी पण रिलेटेड निघालं. त्यांच्या घराण्याच्या देणगीतूनच जहांगीर आर्ट गॅलरीचा उदय झाला आहे, स्थापना झाली आहे. तर असे हे मोठे जगद्विख्यात चित्रकार. साबावाला यांची चित्रशैली अकादमिक, अभिजात, प्रत्ययवादी व घनवादी अशा विभिन्न शैलींच्या मिश्रणातून स्वतःचे खास वैशिष्ट्य त्यांनी निर्माण केले. स्वतंत्रपणे सिद्ध झालेली त्यांची ही शैली, त्यांच्या चित्रांचा पोत, आकार व रंगसंगती यात ही संमिश्र शैली वैशिष्ट्य आढळते. आरी, मातीस, पॉल गॉग, फेनिंजर या चित्रकारांचा प्रभाव साबावालांवर उमेदवारीच्या काळात होता. सुरुवातीला त्यांच्या शैलीवर मुख्यत्वे घनवादी चित्रशैलीचा प्रभाव ठळकपणे जाणवणारा होता. तर काही नावं ही चित्रकलेच्या दुनियेतली जबरदस्त अशी नावं त्यांचा, जसं की मातीस आहे, पॉल गॉर्ग आहे, फेनिंजर आहे, ही इंटरनॅशनल चित्रकार ज्यांचा प्रभाव अत्यंत जास्त प्रमाणात जहांगीर साबावाला यांच्यावर होता. आणि त्यांचं चित्रशैलीचा हा प्रभाव त्यांच्यावरती जास्त होता आणि घनवादी चित्रशैलीचा प्रभाव इथे त्यांच्यावरती जास्त प्रमाणात
ठळकपणे जाणवणारं होतं. नग्नदेहाकृती चित्रण व निसर्ग चित्रण या चित्रप्रकारांचे आकर्षण त्यांना सुरुवातीपासूनच होते व या प्रकारात अद्वैत साधून त्यांनी काही चित्रे रंगवली. त्यांनी मुख्यत्वे तैलरंग माध्यमात चित्रे रंगवली. त्यांच्या तैलरंगांच्या हाताळणीतील रंगलेपनातील मृदुता व तरळता विशेष करून जाणवते. आता यावरती त्यांचा एक विशेष असा पगडा होता. मुख्यत्वे तैलरंग माध्यमात त्यांनी जास्त चित्र रंगवली, म्हणजे ऑइल पेंटिंग त्यांनी जास्त केले कॅनव्हासवरती आणि त्यामुळे त्यांना आणि परत त्यांचं नग्न देहाकृती चित्रण म्हणजे एक माणसाच्या ॲनाटॉमीचा अभ्यास करताना कुठल्याही चित्रकारासमोर एक स्टडी म्हणून नग्न देहाकृती चित्रण खूप महत्त्वाचे असते. कारण त्यातून कुठल्याही स्त्री असो वा पुरुष असो त्या माणसाच्या देहबोलीचा अभ्यास प्रामुख्याने करता येतो आणि त्यामुळे चित्रकाराच्या समोर नग्न अवस्थेत मेल किंवा फिमेल हे असावे लागतं. तर त्यासाठी त्यांचा विशेष त्याच्यावरती हातखंडा होता ते करण्यामध्ये आणि ऑइल पेंटिंग त्यांनी सगळ्यात जास्त रंगवलं होतं. तर आणि त्यांची तरळता आणि मृदुता ही त्यांची चित्र बघत असतानाच जाणवतात. त्यानंतर त्यांचं मानवाकृती चित्रण, नागरी जीवन दृश्ये हे त्यांच्या चित्रात वारंवार आढळणारे विषय होते. निसर्ग व मानवाकृती हे त्यांच्या चित्रांचे केवळ विषय नव्हते, तर त्यांच्या मनामधील अमूर्त तत्वचिंतनाला दृश्य रूप देणारे आधारस्त्रोत होते. असा यांचा हा चित्रकलेचा हा प्रवास जबरदस्त असा थक्क करून सोडणारा आहे. त्यातून तत्वचिंतन पण ते करत होते. अमूर्त तत्वचिंतनाचे जे दृश्यरूप देणारे आधारस्त्रोत होते हे निसर्ग व मानवाकृती त्यांची जी चित्र होती ही ॲक्च्युली जहांगीर साबावाला यांची चित्र जर तुम्ही पाहाल तर त्यांच्या चित्रामध्ये हे मानवाकृती आकार आणि निसर्गाचा जास्त वापर करण्यात आला आहे, जेणेकरून ते सांगण्याचं म्हणजे ॲक्च्युली एक्सप्लेन करताना मी तुम्हाला हे करू शकतो की त्यांची जी जेव्हा तुम्ही चित्र पाहाल तर त्या चित्रांमध्ये तुम्हाला विशेष करून दिसेल की त्यांनी मानवाकृती निर्माण केल्यात आणि निसर्गाला पण त्याच्यात त्यांनी स्थान दिले आणि निसर्गाचा आणि मानवाचा हा संगम आहे. हा संगम त्यांनी वारंवार आपल्या चित्रातून प्रकट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे अमूर्त म्हणजे ज्याला आकार असून सुद्धा तो आकार विरहित दाखवणं हे जबरदस्त असं कौशल्य त्यांच्या चित्रकलेमध्ये होतं आणि म्हणूनच ते एक ग्रेट चित्रकार असे गणले जातात आणि साबावाला जहांगीर हे त्यासाठीच जगत विख्यात होते. तर मनुष्यकृतीच्या रेखनात एकाकीपणाची व एकटेपणाची जाणीव दुगोचर होते. पडदानशील स्त्रिया, ध्यानस्थ, बौद्ध भिक्षू, काहीशा गूढ रहस्यमय भासणाऱ्या मनुष्याकृती अनेक विषय त्यांनी रंगवले. वस्तुनिष्ठ वास्तव चित्रणापासून ते अमूर्त आकारिक चित्रणापर्यंतची अनेक स्थित्यंतरे त्यांच्या चित्रनिर्मितीच्या विकासक्रमात दिसून येतात. तर हेच माझं सांगण्याचं तुम्हाला उद्दिष्ट होतं की त्यांच्या चित्रात निसर्ग, मानवाकृती अमूर्त दिशेला त्यांची शैली जाणारी होती. त्यातून काही आकार वेगवेगळे निर्माण केले जायचे. त्यांची जबरदस्त अशी हातखंडा त्या आकारांवर होता आणि त्यातूनच त्यांचं जे जबरदस्त असं ताकदीचं आपल्याला चित्रकलेतल्या ताकदीचं आपल्याला दर्शन मिळायचं. त्यांच्या चित्रातील रंगसंगती सौम्य व शांत भावसूचक आहे. पिलग्रिम, यात्रिक, देशपाल व्यक्ती व सॉर्सर, चेटक्या, जादूगार या विषयासूत्रांवर आधारित त्यांनी अनेक चित्र रंगवली. 1946 ते 96 या 50 वर्षाच्या काळात त्यांनी 114हून अधिक उत्तम चित्रकृती निर्माण केल्या. 1946 ते 1996 इतका मोठा काळ त्यांना चित्रकलेसाठी अनुभवता आला. आपल्या जबरदस्त अशा चित्रकलेच्या ज्ञानावरती त्यांनी हा 50 वर्षाचा काळ 114हून अधिक उत्तम चित्रकृती निर्माण केल्या. यातूनच 50 वर्षाचं ज्या माणसाला करिअर लागतं चित्रकलेमध्ये त्या माणसाला, त्या चित्रकाराला
हा इतका मोठा काळ अनुभवता येणं खूप खरोखरच मी समजतो की साबावाला जहांगीर हे नशीबवान आहेत की त्यांना चित्रकलेमध्ये 50पेक्षा अधिक वर्षाचा काळ हा घालवता आला, व्यतीत करता आला, भारताचं प्रतिनिधित्व करता आलं. देशस्तरावर नाही तर जागतिक स्तरावरती अनेक कला संग्रहालयांमध्ये त्यांची चित्र आजही आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करतायत. आपल्या भारताला तिथे स्थान मिळतं आहे त्या चित्रकृतींमुळे. लक्षणीय चित्रांमध्ये सेल्स, गोल्डन आफ्टरनून 1960ला, स्टील लाईफ विथ बॉटल्स 1961ला, सीगल सेल्स 1961, प्रेझेन्स अ मूव्हिंग स्टँड 1969 इत्यादींचा निर्देश करते. ही त्यांची गाजलेली चित्र. साबावाला यांनी चित्रनिर्मितीबरोबरच चित्रकला क्षेत्राच्या विकासार्थ सेवाभावी वृत्तीने कार्य केले. त्यांचा जन्म आहे 23 ऑगस्ट 1922 साली आणि 2 सप्टेंबर 2011ला मुंबई येथे त्यांचं निधन झालं. असा थोर कलावंत, जबरदस्त ताकद असलेला कलावंत आणि देशातच नाही तर विदेशातसुद्धा आपल्या चित्रांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेला असा हा थोर चित्रकार यांच्याबद्दल आपण आज माहिती घेतली. आणि तुम्ही मध्ये मध्ये त्यांची चित्र पाहिलीच असाल. काय ताकदीची त्यांची चित्र होती, त्यांच्या चित्रातली रंगसंगती, त्यांच्या चित्रातले मानवी आकार, निसर्गावरती त्यांची चित्र आणि खास करून ऑइल पेंटिंगवरती त्यांचा असणारा पगडा, हे सगळं काय आपल्याला जहांगीर साबावाला यांची चित्र पाहत असताना दिसतो. आणि भारतातील हे थोर चित्रकार साबावाला जहांगीर यांच्या कार्याची आपण आज विशेष दखल घेतली. आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे आपल्या चित्रकलेसाठी, भारतीय चित्रकला भारतामध्ये, त्यातच त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व पण बाहेर केलेलं आहे. तर असा हा थोर चित्रकार, याला आज या चित्रकाराला सँडी आर्ट्स या आपल्या कलामंचावरून मी विनम्र अभिवादन करीत आहे. आणि जहांगीर आर्ट गॅलरी ज्यांची त्यांनी स्थापना केली, त्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आज उत्तमोत्तम चित्रकला प्रदर्शनं भरत आहेत. आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे साबावाला जहांगीर यांच्या संपूर्ण कुटुंबाला जातं. कारण त्यांचं संपूर्ण पारशी कुटुंब या कलेला डिवोट होतं आणि त्या कलेसाठी, त्या कलेच्या प्रेमापोटीच त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरीची स्थापना केली. खूप मोठं असं कार्य भारतासाठी त्यांनी करून ठेवलेलं आहे. कारण जहांगीर आर्ट गॅलरीचं जे नाव आहे ते भारतातच नव्हे तर परदेशातसुद्धा तितक्याच ताकदीचं नाव आहे. आणि जहांगीर आर्ट गॅलरी हे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करतं कलादालन. त्यामुळे साबावाला जहांगीर यांच्या कुटुंबाला आणि त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की कलेच्या क्षेत्रात खूप मोठी अशी त्यांनी कामगिरी करून ठेवली. तर आज कलारसिकांना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की साबावाला जहांगीर यांच्याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेतला, त्यांची थोडक्यात माहिती घेतली. आपल्या चॅनलवर जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक रूपरेषा सांगतो या चॅनलची, की या चॅनलवरून तुम्हाला थोर कलावंतांची जी सिरीज सुरू आहे त्यामधून भारताचे थोर चित्रकार यांच्याबद्दलची माहिती मिळेल.
त्याचबरोबर या चॅनलवरून माझी स्वतःची चित्र जी येत आहेत, डेमो येत आहेत, ती डेमो तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. जे नवीन चित्रकार आहेत, होतकरू चित्रकार आहेत, त्यांनी याचा अभ्यास नक्की करावा आणि आपल्या चित्रशैलीमध्ये आपल्यामध्ये काय बदल करता येईल हे त्यांनी त्याप्रमाणे करावे. हे थोर चित्रकार आपल्याला त्यांच्या चित्रातून अनेक गोष्टी आपल्याला शिकवून जातात. तर आपलासुद्धा प्रवास जर चित्रकलेच्या दिशेने असेल तर त्यांच्याबद्दलची माहिती घेणं आपलं काम आहे. त्यांनी आपल्या चित्रकलेचा प्रवास कसा केला, त्यांची जीवनशैली काय होती, चित्रकलेसाठी त्यांचं योगदान काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींचं अभ्यास होणं जरुरी आहे. म्हणूनच मी माझ्या चॅनलवरून जी सँडी आर्ट्स या कलामंचावरून तुम्हा सगळ्यांना भारतीय चित्रकलेचं दर्शन घडवतो आहे. त्यांची जे थोर आपले चित्रकार होऊन गेलेत, त्यांची माहिती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे या माझ्या कलामंचावरून. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की हे चॅनल पहा. या चॅनलला जर तुम्हाला ही सगळी माहिती जर सांगितलेली आवडली असेल आणि हे चॅनल आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपलं हे चॅनल जागतिक स्तरावर जाईल आणि आपल्या भारतीय चित्रकलेची माहिती जगापर्यंत पोहोचेल. हा एक छोटासा प्रयत्न या चॅनलवरून होतो. करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा, कसरत करा आणि आपलं शरीर स्वस्थ आणि मस्त ठेवा, फिट ठेवा. आता रजा घेतो. सगळ्यांना धन्यवाद.